नमस्कार, ESN न्यूज मध्ये आपले स्वागत। आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्ज्वला उल्हारे। एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवून SP साहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं सहर्ष स्वागत करूया। मी मागच्या वर्षभराच्या माझ्या कामाच्या अनुभवावरून एक पाहिलेलं आहे की कोणतीही गोष्ट जर यशस्वी करायची असेल तर त्यात सगळ्यात मोठा वाटा हा जनजागृतीचा आणि प्रसार माध्यमाचा असतो। आपण ॲनालॉग चीज आर्टिफिशियल पनीरचा प्रश्न मी मार्च 2025ला सभागृहात उपस्थित केला होता, पण त्याची जनजागृती ज्या जनतेत झाली आणि या जनजागृतीमुळे एक मोठा रेटा सुरू झाला आणि त्या रेट्यामुळे परवा FDAने आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ॲनालॉग पनीरवरती बंदी आणलेली आहे आणि महाराष्ट्राचं पाहून छत्तीसगड आणि गुजरातने सुद्धा त्या राज्यांमध्ये ॲनालॉग पनीरची बंदी आणलेली आहे। जर ही जनजागृती आपण करू शकलो तर नक्कीच पुढे एक मोठा वाटा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून एक खारीचा वाटा आपण उचलला तर एक मोठा बदल होऊ शकतो। मी काही जास्त वेळ घेणार नाही, मान्यवरांचं आपल्याला ऐकायचं आहे। पण साहेब ज्यावेळेस आम्ही कॉलेजमध्ये होतो त्या काळात आत्महत्यांचं प्रमाण हे वाढलं होतं आणि तरुणांमध्ये आत्महत्या वाढतात, त्यामुळे जनजागृती सुरू झाली होती। आणि असाच एक विनोदी किस्सा मी वाचला होता। एका कॉलेजमध्ये आत्महत्यांपासून प्रवृत्त होण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी एक व्याख्यान ठेवलं होतं आणि व्याख्यानामध्ये एक व्याख्याता आलं, त्यांनी इतकं चांगलं आत्महत्या का करू नये याच्यावरती व्याख्यान केलं। आत्महत्येवरती खूप बोलला तो, इतका बोलला आणि नंतर विद्यार्थ्यांना म्हणला, अरे तुमचे कोणाचे काही प्रश्न असतील तर सांगा। मागे एका विद्यार्थ्याने हात वरती केला आणि हात वरती केल्यानंतर तो म्हणला, काय तुझा प्रश्न आहे? म्हणला, सर माझा प्रश्न असा आहे की आजपर्यंत मी आत्महत्याचा कधी विचार केला नव्हता, पण तुम्ही आत्महत्येबद्दल इतकं काही सांगितलंय, आता माझी आत्महत्या करायची इच्छा व्हायला लागलेली आहे। त्यामुळे माझी तुम्हा विद्यार्थ्यांना विनंती आहे की आम्ही जनजागृती ड्रग्ज मुक्तीची करतोय। आता तो अनेक जण म्हणतील इतके दिवस आम्ही ड्रग्जचं अंमली पदार्थांचं कधी काय ऐकलं नव्हतं, पण इतकी सगळेजण चर्चा करतात आहेत की आता याचं कुठेतरी आम्ही सेवन करून पाहावं, याचा कुठेतरी आम्ही वापर करून पाहावं। कृपया करून असा कोणताही विचार मनामध्ये येऊन देऊ नका, कारण प्रसिद्धी आम्ही हे थांबवण्यासाठी करतोय। आणि माझी SP सरांना संपूर्ण टीमला एक विनंती आहे की आपल्याला खरंच जर पुढे पावलं उचलायची असतील तर अनेक तक्रारी ह्या येत असतात, पण याच्यामध्ये जी सुरुवात होते म्हणजे जसा मागच्या सभागृहात आम्ही स्टिंग एनर्जी ड्रिंक्सबद्दल जो प्रश्न उपस्थित केला होता आणि त्या एनर्जी ड्रिंक्सला आपल्या राज्यामध्ये कंट्रोल आलेला आहे। माझी प्रशासनाला एक विनंती आहे की आता काही विद्यार्थी माझ्यावर नाराज असतील की एनर्जी ड्रिंक्सला कुठेतरी याच्या बोलण्यामुळे बंदी आलेली आहे, तर याच्यापेक्षा याचा पुढचा विचार आपण केला पाहिजे। तर माझी प्रशासनाला विनंती आहे की आज आमच्या ग्रामीण भागामध्ये एक देशी दारू असेल की हातभट्टीचा हा मोठा प्रश्न असतो, तर याच्यावरती आपल्याला क्रॅकडाऊन कसं करता येईल। मला माहिती आहे की कायदे सक्षम नाही आहेत, कायद्यांमध्ये तेवढी तरतूद नाही आहे, पण अनेकदा काय होतं की एखादा माणूस गुटखा खातो, तंबाखू खातो आणि तो स्टाईलमध्ये वागतो, त्याच्या स्टाईलकडे बघून आमची तरुण पिढी ही कुठेतरी प्रवृत्त होत असते किंवा त्या बाजूने जात असते। त्यामुळे माझी विनंती आहे की असं ज्या ज्या ठिकाणी दिसेल आपण एक चांगली हेल्पलाईन आपल्या जिल्ह्यासाठी काढा आणि त्या हेल्पलाईनवरती तक्रार आली तर तात्काळ त्याच्यावरती ॲक्शन झाले पाहिजे। जर कायदा सक्षम नसेल तर कायद्याची भीती आपल्याला तयार करून देणं गरजेचं आहे। ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला आमची गरज लागेल त्या त्या ठिकाणी आम्ही या सभागृहामध्ये स्वतः आज या ठिकाणी सभापती आहेत, आमच्या मर्यादा खूप लिमिटेड आहेत, पण ते नक्कीच कायदे करण्याच्या दृष्टिकोनातून शासनाला मार्गदर्शन किंवा दिशा ते देऊ शकतात किंवा त्या ठिकाणी ते सूचना करू शकतात। त्यामुळे आपल्याला कायद्यामध्ये आणि काम करत असताना ज्या काही अडचणी येतात त्या जर तुम्ही आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना जर सांगितल्या तर त्या नक्कीच आम्ही वाचा फोडून कायदा कसा सक्षम होईल आणि सक्षम कायद्याची अंमलबजावणी कशी होईल याची जबाबदारी प्रशासनाची आपली आहे, आपण ती कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो। माझ्या सर्व तरुणया सर्व मित्रांना एक मित्रमैत्रिणींना विनंती करतो की जसं मी मगाशी सांगितलं की एखाद्या गोष्टीची चर्चा झाली ना, हे सोशल मीडिया खूप वाईट आहे। म्हणजे आज तुमच्या ज्यांच्याकडे फोन आहेत, आज दिवसभर तुम्हाला अंमली पदार्थांच्या सगळ्या गोष्टी दिसायला मिळणार आहेत, कारण फोन आपला काय ऐकत असतो। जेवढे आपण सर्वजण उपस्थित आहोत, जी चर्चा होती हे AI सगळं ऐकतं आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला चांगले वाईट सगळ्या गोष्टी पाठवत असतं। त्यामुळे जसं SP सरांनी सांगितलं, कोणाला फॉलो करायचं कोणाला नाही हा तुमचा आमचा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार जरी असला तरी तुमचा अधिकार, तुमचा निर्णय हा तुमच्या कुटुंबाला आणि ह्या समाजाला कुठे घेऊन जायचं हे ठरवत असतो। त्यामुळे निर्णय योग्य घ्यायला सुरू करा ही तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। खास खबर विशेष घडामोडीचं आपल्या हक्काचं ESN न्यूजवर हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। प्रतिनिधी उज्ज्वला उल्हारे, ESN न्यूज, श्रीगोंदा।